तर नमस्कार मित्रांनो, 10व्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त डिमांडेड असलेला कन्सेप्ट बघणार आहे, पॅटर्न. पॅटर्न प्रिंटिंग हा कन्सेप्ट लय जणांची डिमांड होती, सर पॅटर्न घ्या, पॅटर्न घ्या. मग आपण हळूहळू ते बघू. पहिल्यांदा तुम्हाला थोडेफार ट्रिक्स सांगतो की एक्झॅक्टली पॅटर्नला पोहोचायचं कसं. त्याच्या आधीची जर व्हिडिओ बघितला नसेल तर लवकरात लवकर आपल्या आय बटनला क्लिक करून प्लेलिस्ट पूर्ण बघा. हे आहे 10वा व्हिडिओ. ओके, तर असं समजून झालं की पॅटर्न तुम्ही बघितला असतील अशा टाईपचं. हे अशा प्रकारचे बघितलं असतील. काही जणांनी पिरॅमिड बघितला असेल, काही जणांनी डायमंड बघितला असेल, बॉक्स बघितला असतील. की ऍक्च्युली आपण मग स्टेप बाय स्टेप जाऊ की ऍक्च्युली पॅटर्न मध्ये इथपर्यंत जायसाठी मी एकदम बेसिक पासून सुरुवात करू. मी तुम्हाला एक सीन सांगतो. आता तुम्हाला माहिती आहे, सी लँग्वेज मध्ये प्रोग्राम मध्ये आपल्याला जर एखादा मेसेज प्रिंट करायचा असेल तर आपण काय करतो रे, प्रिंट टेपचा वापर करतो. आता मला काय प्रिंट करायचं माहिती आहे का, फक्त एवढं प्रिंट करायचं, स्टार. किती स्टार प्रिंट करायचा, तो 5 स्टार प्रिंट करायचं. मग तुम्ही काय म्हणणार, सर मग इथं प्रिंट एफ आणि डबल कोटिंग मध्ये असं केलं, विषय क्लोज झाला. येस, हे असं सुद्धा चालतंय. पण ह्याच्यात तुमचा लॉजिकचा काय विषय आहे, ते कुठलं लॉजिक लावलं तुम्ही? काही सुद्धा नाही लावलं. मग एवढं 5, आता नीट बघितलं तर आपण काल लूपचा कन्सेप्ट बघितला. लूपचा कन्सेप्ट, ते लूपच्या कन्सेप्ट काय होतं, एखादी सेम टास्क जर मल्टिपल वेळा जर आपल्याला करायचे असेल तर आपल्याला लूप दिले, फॉर लूप दिले, व्हाईल लूप दिले, डू व्हाईल लूप दिले. ओके, तर मग आता ही स्टार, हे पण स्टार आहे, स्टार स्टार. मग एकदाच लिहून मी 5 वेळा फिरवू शकतो ना. येस, एकदाच लिहून 5 वेळा फिरवू शकतोय. आता आपण तेच करायचं, हेच आउटपुट आणणार आहे. मी काय म्हणणार आहे बघा, फॉर लूप इंटीजर i इज इक्वल टू 1 घेतो, i इज लेस दॅन इक्वल टू 5 घेतो आणि i प्लस प्लस घेतो. म्हणजे काय होईल होय ना, ह्यानं काय होईल तर तुमच्या प्रोग्राम मध्ये 5 वेळा स्टार प्रिंट होईल. म्हणजे काय होईल, पहिल्यांदा i ची व्हॅल्यू 1 आहे, चेक केली 5 पेक्षा लहान आहे, येस, इथून इथं फ्लो जातो, 5 पेक्षा लहान आहे, येस. मग ती काय करणार, आत येणार, स्टार प्रिंट करणार. आपल्याकडे कन्सोलला आलं स्टार. इथून बाहेर पडायच्या ते काय करणार, ही जाणार इथून आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करणार. आयची एक होती, किती झाली आता, 2 झाले. पुन्हा ते कंडिशन चेक करतं, पुन्हा ते काय करतं, कंडिशन चेक करतं. आणि कंडिशन चेक केल्यानंतर 5 पेक्षा पुन्हा लहान आहे आणि तो विषय आहे, तुला लूप सोडायचा का नाही ठरवणारा कार्यकर्ता ह्यो आहे. हिथं जर कंडिशन ब्रेक झाली, फॉल्स झाली, तरच बाहेर पडते, नाही तर मुंडच मुरगाळतो, म्हणते तू आतच आहे. जे काय तुला सांगितलं ते करायचं. म्हणजे काय करायचं, पुन्हा आत येणार, पुन्हा एक स्टार प्रिंट करणार, हिथून सोडायची नाही, सुट्टी नाही, इथं जाणार. आयची व्हॅल्यू किती झाली, 3 झाली. ओके, पुन्हा ते आलं 5 पेक्षा लहान आहे, मग ते पुन्हा 3 साठी, पुन्हा 4 साठी, पुन्हा 5 साठी. 5 झालं, पुन्हा इथून सोडताना 5 6 होत आहे, पुन्हा इतर गेल्यानंतर i6 इज लेस दॅन 5. इथं मग हा कार्यकर्ता म्हणतोय, बरं बास, आता मी कंडिशन तुझी बाद झाली, सोडला विषय. मग एवढाच कोड लिहिला तर मगाशी जे आपल्याला प्रोग्राम पाहिजे होता ना, ते पूर्ण आला. म्हणजे बघा, 5 वेळा मी स्टार लिहिलं का, स्टार एकदाच लिहिले पण 5 वेळा प्रिंट. उद्या जर मला 100 वेळा सांगितलं तर इथं फक्त मी 100 करणार. समजते का विषय? सर म्हणणार तिथं एकच लाईन लिहिली होती, इथं तर 5 लाईन लिहिल्या, त्यापेक्षा याचा वापर आणि याचा फायदा तुम्हाला आता समजेल. आता अडाणी असल्या लगेच करू नका, थांबा, आता विचार करा नीट. तर ही प्रोग्राम मी लिहितो, गिचमिट काला नको, गिचमिट काला नको. तर तुम्हाला माहिती आहे, आता जस्ट आपण काय केलं, इंटीजर i इज इक्वल टू 1, i इज लेस दॅन इक्वल टू 5 आणि i प्लस प्लस केलं. आणि इथं आल्यानंतर प्रिंट एफ केलं, प्रिंट एफ एक स्टार लिहिला आणि इथून विषय क्लोज केला. याचं आउटपुट काय आलं ते तुम्हाला आता आपण दाखवलं. काय आलं आउटपुट, स्टार 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 आणि स्टार. क्लिअर, ह्याचं आउटपुट काय आलं, स्टार स्टार स्टार. पण आता माझा पॅटर्न काय माहितीये का, मला काय करायचं माहितीये का, हे स्टारचं बॉक्स तयार करायचं, बॉक्सच करणार आहे मी. म्हणजे हे वर जेवढे स्टार आहेत ना, तशीच प्लेन पट्टी पूर्ण 5-5 स्टारचे मला 5 रो पाहिजेत. म्हणजे पूर्ण बॉक्सच पाहिजे मला. क्लिअर, हे अशा आपली आता रिक्वायरमेंट आहे. समजलं. मग आता खरी चॅलेंजिंग टास्क आली. सर ह्याच्यात काय अवघड आहे, कायच अवघड नाही. बघा, हे फॉर लूप आहे, ह्याने काय होते हो,
हे प्रिंट होते ना, संपलं. आताच बघितलं आपण. ह्याच्या खाली लिहायचं प्रिंट एफ, काय लिहिणार /n, म्हणजे काय होईल हो, ह्याच्या खाली लाईन येईल आणि पुन्हा सेम एवढा ब्लॉक सेम ऍज इट इज इथे लिहायचं पूर्ण. फॉर इंटीजर i is equal to 1, i is less than equal to 5, i plus ओके. आणि मग इथे लिहिणार प्रिंट एफ, इथे लिहिणार स्टार. क्लिअर. आता ह्यानं काय होईल हो, 2 लाईन तयार होतील. ह्याचा 5 पट्टी. क्लिअर. पुन्हा /n खाली येईल, पुन्हा हे खाली येईल, हे 2 येतील, हे 2 येतील. मग आपल्याला ह्याच्यासाठी पुन्हा हे /n, हे /n, हे /n, हे /n एवढं करायला लागणार. एकदम इझी आहे. झालं, कळलं. म्हणजे एवढा पॅटर्न अवघड आहे का काय सुद्धा नाही. कारण तुम्हाला 1चं 5 करायला आलं, हे करायला आल्यानंतर ह्याचा हे बॉक्स करायला आला. पण विचार केला का, आता खरी मेन लॉजिक येत आहे की हे एवढा भाग आहे. ओके. पुन्हा हा तर सेमच भाग आहे, हा तर सेमच भाग आहे, त्याच्या खालचा पण सेम भाग आहे. किती वेळा आहे, 5 वेळा आहे. पण आपल्याला दिलेच ना सी लँग्वेज मध्ये, एखादी जर सेम टास्क जर मल्टिपल वेळा करायचे असेल तर आपल्याला लूप दिले. आता ह्याला समजून झाला ही एवढी टास्क आहे, मला 5 वेळा करायची. किती वेळा करायचे, 1 2 3 4 5 वेळा करायचे. ही एवढीच टास्क, एवढी सॉरी /n एवढीच टास्क, ही एवढी. मी लाल कलर करतो म्हणजे तुम्हाला समजेल. हो लाल कलर. ओके. ही जी आहे की नाही कलर, ही एवढी मला सेम टास्क किती वेळा करायचे, 5 वेळा करायचे. म्हणजे मी ही येणार, ही येणार, ही येणार, ही येणार आणि ही येणार. मग हे मी 5 वेळा लिहिले ना, इन्स्टेड ऑफ धिस मी 5 वेळा लिहिण्यापेक्षा ह्या पूर्ण सगळ्यांनाच मी एक ब्लॉक कन्सिडर करणार. काय करणार, एक ब्लॉक कन्सिडर करणार की जो आपल्याला रिपीट करायचा आता. बरोबर ना. ह्यो सगळा मी आता काय करणार, ह्यो सगळा ब्लॉक रिपीट करणार. सॉरी इथं नाही, हे म्हणजे ह्या ब्लॉकनं काय झालं रे, ह्या ब्लॉकनं एक स्टार प्रिंट झाला आणि खाली आलं. मग हा पूर्ण ब्लॉक मला 5 वेळा पाहिजे होता, म्हणून ह्याला मी पूर्ण सगळ्यांनाच एक लूप दिलं. तिथं मी दिलं इंटीजर j is equal to 1, j is less than equal to 5 आणि j प्लस प्लस. म्हणजे आता हा पूर्ण ब्लॉक किती वेळा जाणार, 5 वेळा जाणार. म्हणजे j ची व्हॅल्यू किती होणार, पहिली 1 होणार. ही 5 पेक्षा लहान आहे. ओके. हा कार्यकर्ता ठरवतो आत यायचं का ना, आला. आल्यानंतर i ची व्हॅल्यू किती झाली, 1 झाली. ह्याचं तर तुम्हाला आउटपुट माहिती आहे काय आहे, 5 स्टार येतात. 1 आहे, स्टार झाला, 2 स्टार, 3 स्टार, 4, ही 5 वेळा स्टार येणार आणि मग खाली /n करणार. हे सोडताना पुन्हा ह्याची व्हॅल्यू किती होणार, j ची 2 होणार. पुन्हा 5 पेक्षा लहान आहे. ओके. मग पुन्हा ते आत आलं, पुन्हा हे ना 5 स्टार प्रिंट केलं. झालं, पहिला स्टार, पुन्हा दुसरा स्टार, तिसरा स्टार, 5वा, 4था आणि 5वा. हे 5 स्टार इथं तुमचं प्रिंट झालं आणि ह्याचं आउटपुट येतं, हे बॉक्स येतं. मग आता नीट जर बघितलं तुम्ही बारकाईनं तर बाहेरचं लूप आहे का नाही, बाहेरचं लूप काय ठरवतंय की रो किती आहेत. रो तुमच्या बॉक्स मध्ये पॅटर्न मध्ये रो किती आहेत, 1 2 3 4 आणि 5. हे आउटर लूप हे रो डिसाइड करतं, तर इनर लूप त्याचं कॉलम डिसाइड करतं. कॉलम मध्ये करायचंय काय. आता समजा मी इथं जर 15 केलं तर 5 5 च किती रो तयार होतील, 15 रो तयार होतील. आणि जर मी इथं 15 केलं तर इकडं 15 स्टार प्रिंट होतील. मी जर इथं 150 केलं तर 150 स्टारचं किती लाईन प्रिंट होतील, रो प्रिंट होतील, 15 रो प्रिंट होतील. कारण का, तर बाहेरच्या लूपला आपण कंडिशन दिल्या 15ची आणि इनर लूपला कंडिशन दिल्या 150ची. म्हणजे समजतंय का, बाहेरचं लूप हे रो डिसाइड करतं आणि आतलं लूप हे कॉलम डिसाइड करतं. आता थोडी गंमत आहे. हा पॅटर्न समजला असं मी कन्सिडर करतो. जर कोणाला काय अडचण असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा मेसेज करू शकता, काय विषय नाही, किंवा कमेंट मध्ये सुद्धा रिप्लाय दिला जाईल. आता बघा ह्यो प्रोग्रामचा आउटपुट काय येते ते तुम्हाला आत्ताच मी सांगितलं. इथं मी 5 आउटपुट कसं येतंय तर त्याचं आपण डबल ऍज इट इज लिहू, म्हणजे तुम्हाला टेन्शन येणार नाही. तर इथे फॉर लूप इंटीजर
जे इज इक्वल टू 1, जे इज लेस दॅन इक्वल टू 5 आणि जे प्लस प्लस. आणि इथं आल्यानंतर पुन्हा याचं फॉर लूप, आतलं फॉर लूप इंटीजर i इज इक्वल टू 1, i इज लेस दॅन इक्वल टू 5, i प्लस प्लस. याचा आउटपुट आताच आपण बघितलं की एक बॉक्स येतोय, 5-5 स्टारचा बॉक्स येतोय. ओके, तर आता मला काय पाहिजे माहितीये का, पहिल्या रोला मला एकच स्टार पाहिजे, दुसऱ्या रोला 2 स्टार पाहिजेत, तिसऱ्या रोला 3 स्टार पाहिजेत, चौथ्या रोला 4 स्टार पाहिजेत, पाचव्या रोला 5 स्टार पाहिजेत. ओके, म्हणजे आता नीट जर बघितलं तर रो किती येतं, 1 2 3 4 5. आता जो प्रोग्राम लिहिला होता त्याच्यामध्ये रो किती होता, 1 2 3 4 5. म्हणजे बाहेरचा रो तर आपल्याला बदलायलाच लागत नाही, हे बाहेरचं लूप तर ऍज इट इज राहणार. का तर आताच मी सांगितलं जेवढं रो येतं तेवढं येतं इथं, 5 रो येतं, 5 रो आलं इथं. पण विचार केला का, पहिल्या रोला किती कॉलम प्रिंट झाले तर 1, दुसऱ्या रोला 2, तिसऱ्या रोला 3, चौथ्या रोला 4, पाचव्या रोला 5. म्हणजे जेवढा रोचा नंबर आहे तेवढं स्टार प्रिंट झालं पाहिजे. स्टार प्रिंट करायचं काम कुणाचं असतंय, ह्या कार्यकर्त्याचं असतं. इथे ही ठरवणार किती स्टार प्रिंट करायचे. मी तर काय म्हणतोय, पहिल्या रोला 1, दुसऱ्या रोला 2, म्हणजे जेवढा रोचा नंबर आहे तेवढंच स्टार प्रिंट झालं पाहिजेत. आणि रोचा नंबर ठरवतोय कोण कार्यकर्ता, तर हा. तर मी जेवढा रोचा नंबर आहे तेवढाच मी इथं देणार आणि इथं फक्त एवढंच करणार. जेवढं आय ची व्हॅल्यू आहे ना तेवढीच जे ची व्हॅल्यू जाऊ दे, म्हणजे जेवढी जे ची व्हॅल्यू आहे ना तेवढीच आय जाऊ दे. नुसता एवढा चेंज केला, विषय क्लोज. पहिल्या रोला एकच वेळा स्टार प्रिंट होणार, दुसऱ्या रोला 2 वेळा, तिसऱ्या रोला 3, चौथ्याला 4, पाचव्याला 5 असे प्रिंट होणार. मग आता हे उलट कसं करायचं, सुलट कसं करायचं हे आपण डायरेक्ट स्क्रीनवर बघू. आय होप तुम्हाला समजलं असेल, नसेल तर आपण स्क्रीनवर पण बघणार आहे. थांबा, तर डायरेक्ट आपण स्क्रीनवर बघूया पॅटर्नचा काय विषय आहे. ओके, तर ह्यो स्क्रीन तुम्हाला दिसत असेल तुमच्या तोंडाच्या मोहर. तर इथं मी पहिल्यांदा आपण सांगतो आपल्याला 5 स्टार प्रिंट करायचं होतं. मग मी तुम्हाला म्हटलेलं डायरेक्ट आपण असं करू शकतो, काय आपल्याला कुणाचं उचललं नाही आपण काय, बरोबर. तर मी असं डायरेक्ट प्रिंट करून रन केल्या टाच करून 5चे 5 आलेत का ना विषय. आता विषय होता आपल्याला बॉक्सचा. मग बॉक्सचा तर तेवढा काय विषय, मग इथं प्रिंट एफ लिहिला असतो तुम्ही आणि इथं डबल कोटिंग म्हणजे स्लॅश इन केला असता आणि इथं असं करून ह्याला 5 वेळा तुम्ही लिहिला असता, बरोबर. कॉपी पेस्ट आणि हे पुन्हा कॉपी केला असता आणि पेस्ट केला असता. अशा प्रकारचे असं 5 वेळा तुम्ही प्रिंट केला असता. पण मी काय म्हणतोय, आपण लूपचा काय वापराय का नाही, लूप एक दिला येणार विषय म्हणून फॉर लूप मध्ये मी टाकणार इंटीजर. जे आपण बघितलं ते स्क्रीनवर बघितलं तेच तुम्हाला इथे करून दाखवलं. आय इज इक्वल टू 1, इनिशियलायझेशन आय इज लेस दॅन इक्वल टू 5, इक्वल टू 5 म्हणजे 5 पर्यंत गेलं पाहिजे, आय प्लस प्लस. ओके, आणि इथं मी आता काय करणार, एकदाच स्टार प्रिंट करणार, ओके. आणि डबल कोटिंग मध्ये पाहिजे जिप्पो आणि हा विषय टॉपचा. आता मी रन करणार, काय येलो सेम 5 स्टार येणार. ओके, आणि मला याच्या खाली प्रिंट एफ आणि तुम्ही लिहिलं होतं स्लॅश एन, कारण नेक्स्ट 5 आपल्याला कुठं पाहिजे, याच्या खाली पाहिजे ना. मग मी काय करणार, हे 5 देते, हे लूप आपल्याला 5 स्टार देते हे मला माहित झालं, आणि याच्या खाली 5 पाहिजे, त्या खाली कॉपी करणार. पुन्हा मग काय करणार मी, पुन्हा हे स्लॅश एन, वा चार्जिंग संपलं, चार्जिंग लावतो, कॉपी केला आणि याच्या खाली पेस्ट केला. म्हणजे हे दोन वेळा 2 रो आलं स्टारचं, आलं 1 आणि 2. आता मला 5 वेळा पाहिजे, 5 काय 10 वेळा, मी किती वेळा करू शकतो, आता काही विषय नाही. 1 2 3, ओके, 5 वेळा आलं. मग हे एवढं करायचं का सगळा विषय, नीट विचार केला तर हे पॅटर्न येतोय कुठला, तर पॅटर्न करण्यासाठी सेम टास्क आहे बघा. बाबा इथं 5 स्टार आहे आणि हे स्लॅश एन आहे, पुन्हा सेमच टास्क आहे, पुन्हा 5 स्टार प्रिंट केलं तर स्लॅश एन केले, पुन्हा 5 स्टार प्रिंट केलं तर स्लॅश एन केलाय. म्हणजे हे सेम टास्क आपण रिपीटेड करतोय. मग नीट विचार केला आणि मला लूप कळलं की आपण लूप शिकलोय, आणि लूपचा काय अर्थ आहे, एखादी जर पर्टिक्युलर टास्क आपल्याला सिमिलर टास्क
तेवढ्या वेळाला करायचे असेल एखाद्या पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये किंवा लिमिटमध्ये तर आपल्याकडे लूप आहे. मग ही एवढी टास्क आपल्याला 5 वेळा करायची होती म्हणून मी हे सगळ्यांनाच एका लूपमध्ये टाकणार. फॉर इंटीजर जे करतो. आता आय घेतले म्हणल्यानंतर इथं जे घेतो. जे इज इक्वल टू 1, जे इज लेस दॅन इक्वल टू 5 आणि जे प्लस प्लस. ओके, म्हणजे हे लूप किती वेळा फिरणार? 5 वेळा फिरणार आणि 5 वेळा मला हे स्टार प्रिंट करायचं जे मगाच्या लूप होतं तेच. आणि आता रन करतो. बघा काही सुद्धा फरक पडला नाही, 5 वेळा झाला. आणि मी तुम्हाला काल सांगितलं तसं बाहेरचं लूप काय करतं? रो डिसाईड करतं की किती रो पाहिजेत. जर मी इथं 15 लिहिलं तर 15 रो तयार करणार ते कर की. ओके, 15 रो तयार केलं त्यानं. थांबायला चार्जिंग लावतो आधी. 15 रो केलं आणि हे आतला कार्यकर्ता काय करत असतोय? कॉलम किती आहेत म्हणजे आता 5 स्टार आहेत ना, मग इथं मी जर 45 स्टार जर लिहिलं तर 45 स्टार ते करणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला एवढं समजलं इनर लूप जे असतं ते कॉलम डिसाईड करतं आणि आउटर लूप हे त्याचं रो डिसाईड करतं. आणि अशा प्रकारे आपण 5 स्टारचा बॉक्स तयार केला आणि हे पॅटर्न मधला एक सीन झाला होता. आता नेक्स्ट आपण पॅटर्न बघितला की वेगळा होता. पहिल्या रोला एक स्टार होता. पहिल्या रोला मी ते पॅटर्न काढतो. पहिल्या रोला 1 स्टार, दुसऱ्या रोला 2 स्टार, तिसऱ्या रोला 3 स्टार, चौथ्या रोला 4 स्टार आणि 5व्या रोला 5 स्टार. हे पॅटर्न आपण केला होता, करेक्ट. आणि हे पॅटर्न कसं बनवलं होतं तुम्हाला सांगितलं होतं की नीट बघितलं तर पहिल्या रोला एकच स्टार आहे. मी काय म्हणतो बघा, पहिल्या रोला 1 कॉलम आहे, दुसऱ्या रोला 2 कॉलम आहेत, तिसऱ्या रोला 3 कॉलम आहेत. कॉलम म्हणजे स्टार आहेत. म्हणजे तुम्हाला एक कळलं की रो किती येतं? 5 येतं. आणि आता जे आपण प्रोग्राम लिहिला त्यामध्ये रो किती येतं? 5 येतं. म्हणजे आउटर लूप तर चेंज होणार नाही, बिलकुल होणार नाही. आणि जेवढं रो येतं तेवढंच स्टार आहेत. क्लिअर? जेवढं रोचा रो आहे नंबर आहे, जेवढा रोचा नंबर आहे तेवढं स्टार आहे. मग मी डायरेक्ट तुम्हाला मी आता सांगितलं किती स्टार प्रिंट करायचं हे कोण ठरवतं? तर ही कंडिशन ठरवते. आणि मी काय म्हणतोय, जेवढा रोचा नंबर आहे तेवढंच स्टार प्रिंट झालं पाहिजे होतं. म्हणून मी करणार आय इज लेस दॅन इक्वल टू जे. म्हणजे वरनं जेवढा रोचा नंबर येईल ना तेवढं वेळा ते फिरणार आणि तेवढं स्टार प्रिंट करणार. मी एवढाच फक्त चेंज केलाय आणि ह्याच्यावर मी रन केला. बूम, आला पॅटर्न. टॉपचा विषय काय विषय नाही, काल जे बघितलं तेच. आता दुसरा पॅटर्न मी तुम्हाला सांगितलं होता, हे उलट कसं करायचं. 5 4 3 2 आणि 1. आता बघा हा स्टार पॅटर्न काय आहे? पहिल्या रोला 1 आहे. म्हणजे हे जे लॉजिक लिहिलंय ह्या लॉजिक मध्ये काय होतं? जेवढा रोजचा नंबर आहे तेवढं स्टार प्रिंट करायचं आपण लॉजिक लिहिले. म्हणजे एक नंबर आपलं वेल सेट लॉजिक आहे. आता इथं कसं आहे बघा, जेवढा रोजचा नंबर आहे ना तेवढाच स्टार प्रिंट झालं पाहिजे. पण पहिला रोज आहे 5, पुन्हा 4, पुन्हा 3, पुन्हा 2, 1. आणि आपल्याला फॉर लूपची ब्युटी माहित आहे की आपण इन्क्रिमेंटल और डिक्रिमेंटल लूप सुद्धा करू शकतो. म्हणजे इनिशियलायझेशन हायर ऑर्डर करू शकतो. मग मी इनिशियलायझेशन करणार 5 न गेलं पाहिजे कुठपर्यंत? आपल्याला 1 पर्यंत पाहिजे, 1 स्टार लास्टला. आणि फक्त इथं जे मायनस मायनस करणार. कारण का 5 4 झालं पाहिजे, पुन्हा 3 झालं पाहिजे, पुन्हा 2 1 आणि विषय संपला. म्हणजे आता मी फक्त काय करणार, रोजची नंबर ना डिक्रिमेंटल ना आणणार आणि एवढं चेंज केल्यानंतर विषय संपला. काय झाला विषय? जे इज लेस दॅन इक्वल टू 1, जे इज जे मायनस मायनस, सॉरी इथं लेस दॅन नाही, इथं ग्रेटर दॅन इक्वल टू पाहिजे. बघा आणि संपला विषय. आला? तर अशा प्रकारे आपण तुम्हाला 3 पॅटर्न कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. आणि सॉरी आजच्याच लेक्चरमध्ये होतं ॲक्च्युली, ते काल शूट केल्यामुळे असं होतंय. काय विषय नाही. आणि हे 3 पॅटर्न नीट बघा, हे आपण कसं लॉजिक केलं. ह्याच्यानंतर आपण हे स्पेस विथ स्पेस पॅटर्न, हे सेम पॅटर्न स्पेसनुसार उलट्या दिशेने बघू आणि नंतर त्याचा यूज करून दोन्ही पॅटर्न कंबाईन करून डायमंड पॅटर्न, पिरॅमिड पॅटर्न हे बघू. नंतर मग आपण त्याच्यामध्ये नंबर कसा, आता इथं जर मी स्टार केलं, स्टारच्या ठिकाणी जर मी प्रिंट केलं आयची व्हॅल्यू, समजा डबल कोटिंग मध्ये पर्सेंटेज डी कॉमा आय एवढंच प्रिंट केलं तर काय येते बघा, 1 2 3 4 5, 1 2 3 4, 1 2 3, 1 2 1. आणि इथं जर मी जे प्रिंट केलं तर बघा काय येतंय,
5 5 5 5 5 4 4 4 3 3 3 2 2 1. ओके. आणि अशा प्रकारे थोडं चेंज केल्यानंतर पॅटर्न बदलतं. त्यामुळे पॅटर्न बघितल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला भीती वाटते, लॉजिक कसं आहे, काय विषय नाही. शांत डोकं ठेवायचं, पहिल्यांदा तो पॅटर्न ब्रेक करायचा. किती रो आहेत, किती कॉलम आहेत, कसा इन्क्रीमेंट होतोय का डिक्रीमेंट होतोय, याच्यामध्ये थोडा विषय असते, काय विषय नाही. नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून आपण पॅटर्न बघू. तोपर्यंत सबस्क्राईब करा, पाठवा तुमच्या मित्राला लिंक. काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता, काही पर्सनल विचार असेल तर फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. टॉपचा विषय.